ऑफिस वालों बिरयानी बन रही है। ही माझी पद्धत मला खूप आवडते, त्याचा फ्लेवर खूप भारी. त्या मॅडम उघडा की, मी कसं उघडू आणि मला नमस्कार मंडळी. रात्रीचे वाजलेत 11:15 आणि मी घेऊन बसलोय असं मसाल्यांचं भरलेलं ताट नाही, ते ही परात आहे. आमच्या घरात भाकरी करायची परात आहे. एवढं मोठं ताट नव्हतं, ते ह्या सगळ्या गोष्टी बसण्यासाठी एकत्र येण्यासाठी मी परातीचा वापर केलेला आहे. आणि एक बसलं नाही, ते खालीच ठेवलं आहे, कारण की ते जर ठेवलं तर ते कलंडते असं माझ्या लक्षात आलं. तर एवढं सगळं का घेऊन बसलं हा प्रश्न नक्कीच मला पडला असेल. 3 वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टी एकत्र यावं म्हणून माझे सगळे सहकारी म्हणजे माझे सगळे ऑफिसचे मित्रमंडळी ह्या सगळ्या गोष्टी एकत्र यावा आणि याच्या खाली दडलेली गोष्ट म्हणजेच चिकन बिर्याणी ही बनावी, म्हणजेच माझ्या हातची त्यांना चिकन बिर्याणी खायचा योग यावा. हे गेले 3 वर्ष ते सतत मला ऐकवत नाही आहेत, पण आठवण करून देतात नक्की. पण गेले 4 दिवस आम्ही बऱ्याचदा तारीख ठरवून हा योग जुळून आणण्याचा प्रयत्न केला, पण आमचा हा योग काही जमला नाही. पण मग आज मी फायनली त्यांच्यासाठी उद्या ऑफिसमध्ये छान चिकन दम बिर्याणी घेऊन जाणार, जी माझी स्पेशालिटी आहे, जे चाललेलं आहे. आता ही बिर्याणीची प्रोसेस काय आहे हे तुम्हाला नक्की दाखवतो. सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत घरचा हा वाटलेला छान गरम मसाला. बाजारातला वापरत नाही मी, बाजारात पण याच प्रकारे बनवत असावं, पण मला माझ्या डोळ्यांवरती विश्वास आहे म्हणून मी हा माझ्या हातचा असा बनवतो नेहमी आणि हाच वापरतो. याने एक तिखट आणि स्मोकी फ्लेवर येतो याचा. वाटून हे केलेला असतो, सगळ्या गोष्टी आहेत. मी व्हिडिओ दाखवेलच पुढं काय त्याच्यात होतं ते. हे असं टाकून घेतो. ते टाकून झाल्यानंतर याच्यावरती हळद टाकतो. ही हळदसुद्धा घरी बनवलेली आहे, म्हणजे गावावरून हळकुंड आणून ते भिजवून ते शिजवून ते वाळवून ते वाटून असं सगळं करून माझ्या मम्मीने बनवलेली आहे. ही अशी चवीनुसार टाकते. ही अशी खूप वाटेल, पण 3.5 किलोचं पूर्ण आपला हा बेत आहे, त्याच्यामुळे तसं वाटते. त्याच्यानंतर मी मीठ टाकते. मीठ अगोदर का टाकावं, कारण की ह्या सगळ्या त्याच्यात ते मुरलं पाहिजे म्हणून. तर मिठाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. माझा अंदाज आहे, त्या अंदाजावरती मी टाकत असतो नेहमी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिखट, म्हणजेच आपली मिरची पावडर. मिरची पावडर सुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, पण मी माझ्या अंदाजावरती टाकतो. मी 1 किलोला जवळजवळ 2 चमचे टाकतो. ही 3.5 किलो बिर्याणी आहे, तर मी माझ्या अंदाजावरती टाकत राहणार. त्याच्यानंतर टाकणार आहे मी याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट. ही सुद्धा घरी बनवलेली आहे, त्यामुळे ही बाजारात मिळते तशी नाही आहे. याची चव खूपच वेगळी आहे, कारण फ्रेश अद्रक फ्रेश लसूण आणि हे आमच्या घरात नेहमी बनतं. आणि हे एकदा बनवलं की गेले 2-3 दिवस जातं, म्हणजे आज बनवलं की 2-4 दिवस जातं, राहिलं ते आठवडाभरी टिकते. ही अशी ही बनवलेली आहे. आता ही चवीनुसार म्हणजे माझ्या अंदाजानुसार ही अशी टाकणार आहे. त्याच्यानंतर हे दही, हे अर्धा किलोच्या वरती आहे. किलो भरायला मी नेहमी पावशेर असं वापरतो, पण हे अर्धा किलोच्या वरती आहे. आणि हे सगळं मी आता मिक्स करणार आहे. त्याच्यानंतर दह्यावरती मी पिळणार आहे लिंबू. दह्यावरती का पिळत होते, कारण की त्याचं सगळीकडे ते मिक्सर होऊन जाईल. मिक्सर हा शब्द आमच्या मम्मीचा आहे, त्यामुळे मुद्दा मी मिक्सर असं वापरतो. आपण म्हणतो मिक्स होईल, ती म्हणते मिक्सर होईल. कारण की असं कुठल्याही असं मी असं खाली पिळला असता चिकनवरती की तो जास्त पसरत नाही, पण असं पिळल्यामुळे तो बाकीच्या याच्यात तो मिक्स होऊन जाणार. त्याच्यानंतर मी टाकतोय पुदिना. जवळजवळ 1 गड्डी तुम्ही घेऊ शकता. हा फ्रेश पुदिना, मला पुदिना खूप आवडतो. त्याचा फ्लेवर हा छान चिकनमध्ये मेल्ट होतो. त्याच्यानंतर मी टाकतोय आता कोथिंबीर सुद्धा मी आधीच टाकून ठेवत असतो. वरती गार्निशिंग म्हणून कोथिंबीर कधीच वापरत नाही मी, शक्यतो मी अशा वेळेस वापरतो. आणि आता हे सगळं मी छान मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण रात्र फ्रीजमध्ये हे छान मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहे. हे आपण हाताने का करावं, कारण की हे छान सगळ्या पीसेसमध्ये हे मॅरिनेशन केलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्यात जाऊन छान ते चिकनमध्ये ऑब्झर्व व्हावं, छान बसावं. मग ते मिक्स करताना काळजी एवढी नक्की घ्यावी. आपण काही ग्लव्ज वगैरे वापरत नाही, हाताला लागण्याची शक्यता असते. म्हणजे बोन्स असतात हड्डीचे, त्यामुळे अलगदपणे त्याला मिक्स करून घ्यायचं. छान
छान मिक्स झालेलं आहे. आता मी हे असं रात्रभर आता आमच्या पद्धतीला लेग पीस आवडतो आणि ती म्हणते की आता लेग पीस ठेव माझ्यासाठी. मला आता नाही बाई, उद्या खा, आता त्याला मुरू दे. ही बिर्याणीची पद्धत मी माझ्या या बिर्याणीची पद्धत मी माझ्या पद्धतीने तयार केलेली आहे. कारण की हिला हैदराबादीच बिर्याणी म्हणतो मी, पण याच्यामध्ये बनवायच्या पद्धतीत खूप फरक ठेवला आहे की थोडं. कारण की आपण चिकन डायरेक्ट वाफेवरती शिजवत नाही, त्याला एक छान वाफ देऊन काढतो आणि मग त्याला शिजवतो. शिजून झाल्यानंतर त्याचा दम देतो. हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. पण ही माझी पद्धत मला खूप आवडते. त्याच्यानंतर फ्लेवर खूप भारी त्या सगळ्या गोष्टींमध्ये येतो. कारण की बाकीकडे हैदराबादी बिर्याणी म्हटलं की खाली एक चिकनचा लेअर टाकून देतात, कच्चा चिकन ते मॅरिनेशन केलेलं, त्याच्यावरती मग शिजवलेलं म्हणजे हाफ शिजलेला अर्धा शिजलेला भात टाकतात. वरतून तुपाची धार किंवा काही त्यांचे वेगळे हे असतील गोष्टी असतील, म्हणजे मला काही आठवत नाही त्याला काय म्हणतात ते. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्या गोष्टी असतील, केवढा वॉटर वगैरे असेल, इसेन्स असतील काही वेगवेगळे, तर ते टाकतात त्याच्यात. पण मी असं काही वापरत नाही, कारण की ह्याचाच खूप भारी फ्लेवर असतो. तुम्ही बघितलं असेल मी घरचा फक्त गरम मसाला वापरला आहे, त्या खड्या मसाल्यातला बनवलेला, मिरची पावडर वापरलेली आहे, मीठ आहे, अद्रक लसूण पेस्ट, हळद आणि दही आणि आपली कोथिंबीर पुदिना, या 4 ते 5 गोष्टींमध्येच माझी बिर्याणी बनते. वेगवेगळे भारी भारीतले मसाले आणा, बिर्याणी मसाला आणा, हे आणा ते आणा, काही लागत नाही. चव फक्त आपल्या हातातूनच येते, ती फक्त जमली पाहिजे. जसं आपली आई नेहमी करते, गडबडीत झालेला स्वयंपाक कधी खाऊन बघा, भारी असतो. आणि तामझाममध्ये केलेला स्वयंपाक जरा गंडलेला असतो. त्यामुळे मी मम्मीला नक्की म्हणत असतो, तू जरा गडबडीचा स्वयंपाक करत जा, किती लोक असू दे, त्यावेळी तिचं जेवण चांगलंच बनतं. आणि ती आज म्हटली ना की आज मी जरा काहीतरी बनवते, तर त्याच्यात तिच्याकडनं गणतं आणि ती अशी विचारते का कसं आहे चांगलं आहे, कारण तिला शंका असते याच्यात तिच्याकडनं काहीतरी गणलेलं आहे म्हणून. हे खाली तुम्ही बघा आता हे छान असं मिक्स झाले. असं मी असं हे करतो, असं प्रेस करून करून दाबून ठेवतो की दह्याचं ते फ्लेवर सगळ्यात जावा, मसाल्यांचा फ्लेवर जावा म्हणून. चला मंडळी, मी आता मस्त याला मॅरिनेशनसाठी ठेवून देतो आणि सकाळी आपण बनवूयात चिकन दम बिर्याणी. आपल्या चुलीवरती बनवणार आहोत आपण, त्याची काही वेगवेगळी प्रोसेस आहे. गॅसवरती कसं बनवायचं, चुलीवरती काय बनवायचं आणि अजून 2-4 गोष्टी आहेत. दम कसा लावायचा हे सगळं आपल्या व्हिडिओमध्ये चालू राहील. आणि इथून पुढे बिर्याणी बनली म्हणजे या व्हिडिओच्या पुढे बिर्याणी बनल्यानंतर ही जाणार आहे ऑफिसला, आणि ऑफिसवरती सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल मला बघायचं आहे. कारण की गेले 3 वर्ष ते खूप वाट बघतात आणि मी आता ही रात्र याची वाट बघतोय की त्यांना ती बिर्याणी आवडावी, म्हणून आपण व्हिडिओमध्ये सोबत राहूया. चला. तर आता आपलं मॅरिनेशन झालेलं आहे आणि आपण आता याला मस्त छान, आणि आता आपण याला फ्रीजमध्ये घेऊन चाललेलं. फ्रीजमधला जवळजवळ 2 कप्प्यांचा गाळा मी रिकामा केलेला आहे. मॅडम उकडा की मी कसं उघडू. आणि मला हे आमचं 2 कप्प्याचं गाळा रिकामा झालं आहे आणि आमचा फ्रीज आता लॉक झालेला आहे. बाकी सगळं काढून टाकले. आमच्या घरात भाज्या कमी पण डबे जास्त असतात. चला आपण आता याला मॅरिनेट व्हायला ठेवलं आहे. सकाळी उठू छान पुढच्या क्लिपमध्ये. बाय बाय. चला सकाळचे आता 12 वाजले, बिर्याणी करायची तयारी झालेली आहे. आता आपण खाली चूल पेटवली, तुम्ही बघू शकता चूल तयार झाली, छान मोठी चूल बनवलेली आहे. त्याच्यावरती कढई ठेवून तेल थोडं टाकलेलं. आता तुमच्यासमोर अजून थोडं तेल टाकतो आणि हे तेल आपण कांदा तळण्यासाठी वापरणार आहोत. यस, आता हे तेल गरम होण्याची वाट बघूयात आपण. हे तेल गरम होण्याची वाट बघूयात आणि आपण तुम्हाला कांदा तळून झाल्यावरती त्याचा छान मस्त ऑरेंज कलर दाखवतो. यस, आता आपण तेल तापले का बघूया. तर तेल तापले का नाही असं आपण चेक करायचं. छान मस्त उकळतं तेल झाले, त्याच्यामध्ये आपण आता कांदा सोडूया. कांदा हळूहळू सोडावं लागतं, नाही तर ते गरम तेल बाहेर पडण्याची जास्त शक्यता असते. कांदा छान ब्राऊन झाला की त्याचा छान गोड असा फ्लेवर येतो, त्याचा तिखटपणा पूर्ण निघून जातो. आणि तो जर करपट झाला तर त्याचं कडवटपणा बाहेर येतो. त्यामुळे 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या, त्याला छान ब्राऊनच करायचा, काळपट करायचा नाही, तरच तो आपल्याला छान गोड लागतो खायला. छान आपला आता कांदा असा ब्राऊन झालेला आहे तळून मस्त पाहिजे. एवढा कांदा आपण सगळ्या बिर्याणीसाठी वापरणार आहोत. आणि इकडे बघा इथं आता आपण थोडं तेल आणि टोमॅटो हे शिजवायला टाकलेत. आपण बिर्याणी पहिले टोमॅटो शिजून घेतो. टोमॅटो शिजले की याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपला चिकन, तर तेही तुम्हाला दाखवेल पुढे. टोमॅटो आता होत आले. चुलीवरती करण्याचा फायदा काय, गॅसचा फ्लेम असा सरळ खाणं लागतो, पण चुलीला फ्लेमवरती येतो आणि मोठ्या प्रमाणात येतो. त्याच्यामुळे आपण हे नेहमी बाहेरच्या आता हॉटेल्समध्ये वगैरे चूल बऱ्यापैकी असतात आणि गॅस मोठे गॅस आल्यामुळं त्याच्यावर पण करतात, पण आपल्याकडे मोठा गॅस नाही आहे, त्यामुळे आपण चुलीवरती करतो. होतं थोडा वेळ लागतो चुलीवरती, कारण की सतत जाळ जात राहतो आणि आपण तो जाळ सारखं आपल्याला फुंकर मारावं लागते, लाकडं घालावं लागतं जाळ, त्यामुळे ते सतत हे असं करत राहावं लागतं. येस, हे आपण रात्री मॅरिनेट केलेलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे. आणि आता आपण आपला टोमॅटोसुद्धा छान मेल्ट झाला आहे तेलामध्ये, आणि आता आपण चिकन त्याच्यात सोडणार आहोत. आपलं चिकन छान
1 वाजलेत आणि सगळ्यांना भुका लागल्या. माझी बिर्याणी अजून रेडीच होती. थोडा लेट झाला आहे. खूप वर्षांनी बनवते त्यामुळे मलाही फास्ट करायची सवय गेली नाही. आता हे आपण 15 ते 20 मिनटं छान शिजवून घेणार आहोत. याच्यावरती आता आपण झाकण ठेवून हे फक्त याच्या पाण्यानेच हे होतं. याचं दह्याचं पाणी होतं आणि चिकनचं सुद्धा पाणी होतं. त्याला कुठलाही जास्त पाण्याचा फ्लेवर टाकायची गरज नाही पडत. इकडे आता आपलं चिकन रेडी झालेलं आहे मस्तपैकी. आणि या साईडला चुलीवरती भातासाठी पाणी येते. याच्यामध्ये आम्ही कोथिंबीर, पुदिना, तमालपत्र, खडे मसाले मुळात टाकलेत ज्याचा फ्लेवर पूर्ण भातामध्ये उतरतो. आणि छान आता उकळी सुटते आहे, हळूहळू दिसते. आता आपल्या छान भाताला उकळी येते म्हणजे तांदूळाला आणि छान उकळी येते. छान मोठा राईस झालेला आहे. खाण्यामध्ये मजा येणार आहे. या सगळ्या खडा मसाला, पुदिना, कोथिंबीर याचा सगळ्याचा फ्लेवर त्या भातात उतरतो. आता आपली सगळी तयारी झालेली आहे. आपला कांदा आता आपण आपल्या मसाल्यात टाकतोय आणि तो मिक्स करून छान त्याचा एक मसाला तयार करणार. हा फ्लेवर छान मसाल्यामध्ये एकत्र होतो कांद्याचा. आता आपण एकच लेअर करतो. जर मोठ्या क्वांटिटीत असेल आणि मोठं पातेलं असेल तर याचे 2 लेअर करता येतात छानपैकी, पण आपण एकच लेअर करणार. आता आपण सगळ्यात पहिला खाली तेल टाकून घेणार आहोत. भाताला थोडासा करपू नये म्हणून ते मिक्स करून सगळीकडे असं लावून घ्यायचं. त्याच्यानंतर एक भाताचा लेअर द्यायचा. भात मस्त छान आणि आता त्याच्यानंतर आपण आपल्या मसाल्याचा फ्लेवर सोडणार. जास्त पसरवून नाही टाकत कारण की जो आता असं आहे त्या ह्याच्यातच ते व्यवस्थित मसाला बनतो त्याचा. चिकन टाकून झालं. त्याच्यावरती परत कांद्याचा फ्लेवर आपण हलकासा सोडणार. आणि आता आपण त्याच्यानंतर आपला पूर्ण राईस सगळीकडे असा पसरवत टाकून घेणार. भाताच्या गरम असल्या कारणामुळे चिकन अजून छान शिजतं ते वाफेवरती. 2 लेअर त्यासाठीच केले म्हणजे आपलं पातेलं छोटे त्यामुळे. आता आपला दम लावून झाला. त्याच्यावरती आपण छान एक लेअर कांद्याची टाकणार आहोत असं. आता त्याच्यानंतर आपण याला झाकून दमाला ठेवून देऊ. चुलीवरती आपण छान आता दम लावलेला आहे आणि आता हे मस्त एक अर्धा तास याला दम लागेल. त्याच्यानंतर आम्ही ऑफिसला घेऊन जाणार आहोत आणि मग सगळेजण टेस्ट करणार आहेत. फायनली आपली बिर्याणी रेडी झाली. मस्त मागं सेट केलेली आहे आणि आता चाललो आहे ऑफिसला. सगळे वाट बघतात. खूप उशीर झाला आहे पण आता लवकरच त्यांना बिर्याणी खाऊ घालणार आहे आणि तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सांगतील बिर्याणी कशी झाली. तर नक्की तुम्ही बघत राहा. चला बाय बाय. ऑफिसमध्ये भेटू. 3 वर्षांनंतर
तिकडे